श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे. असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते. स्त्री मनाचे लोकदैवत असेही श्री गणेशाला मानतात. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी 1894 साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला गेला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर जीवन जगत आहे, तिथे अशा सणासुदीच्या निमित्ताने वेळ व लुप्त होत असलेल्या संस्कृती परंपरांना जोपासले पाहिजे. येणाऱ्या पिढीमध्ये हे संस्काराचे मोती देण्यासाठी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे नेहमीच विविध उपक्रम राबवण्यात येतात. यंदाही गणेशोत्सवानिमित्ताने 21 शाडूच्या गणेश मूर्तींचे वाटप सोलापुरातील अशा संस्थांना दिले जाते, जिथे समाजोपयोगी कार्य करून मुलांना, विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहून उच्च शिक्षणाकरिता आलेल्या गरजू वसतिगृह आश्रित, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी दिले जातात. या स्तुत्य उपक्रमासाठी प्रमुख पाहुण्या होत्या सोलापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर सौ शोभा बनशेट्टी. श्री सिद्धरामेश्वरच्या जत्रेत अक्षता सोहळ्याचे सर्वप्रथम मान मिळालेल्या माननीय राजशेखर हिरेअब्बू, सिद्धी डेव्हलपर्सचे संचालक रामचंद्र कबाडे, समाजसेवक राजू हौशेट्टी तसेच सोलापूरच्या न्यायाधीश सचिव सौ नीता मंकणे, मिथुन शहा, BSNLचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे, डॉक्टर मीना गायकवाड, राजशेखर विजापुरे व कैलास जेवरे आदींचा सहभाग होता.